अशी नवनवीन कीर्तने व प्रवचने ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. अगाये सावया सगुना 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 गुणनिधी नाम नारायणा 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 आमची परिसावी विज्ञापना आमची परिसावी विज्ञापना आमुची परिसावी विज्ञापना आमुची परिसावी विज्ञापना आमची परिसावी विज्ञापना आमची परिसावी विज्ञापना आमुची परिसावी विज्ञापना आमुची परिसावी विज्ञापना सांभाळी दिना आपुलिया सांभाळी दिना आपुलिया बहुया उदराचे कष्ट बहुया उदराचे कष्ट सांभाळीना आपुलिया सांभाळीना आपुलिया बहुया उदराचे कष्ट बहुया उदराचे कष्ट आमाशी केले कर्म भ्रष्ट आमाशी केले कर्म भ्रष्ट आमाशी का केले कर्म भ्रष्ट आमाशी केले कर्म भ्रष्ट आमाशी का 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 केले कर्म भ्रष्ट
तुमची चुकविली वाचा तुमची चुकविली वाचा तुमची चुकली वाचा तुमची चुकली वाचा तुमची चुकविली वाचा तुमची चुकविली वाचा तुमची चुकली वाचा तुमची चुकली वाचा घरी वटा वटा यावी ते घरी वटा वटा यावी ते उया उदराचे कष्ट उया उदराचे कष्ट झालो पांगीला जनाशी झालो पांगीला जनाशी झालो पांगिरा जनाचे झालो पांगिरा जनाचे झालो पांगीला जनाशी झालो पांगीला जनाशी झालो पांगिरा जनाचे झालो पांगिरा जनाचे संसाराची अंगणी दाशी संसाराची अंगणी दाशी संसाराची अंगणी दासे संसाराची अंगणी दासे संसाराची अंगणी दाशी संसाराची अंगणी दाशी संसाराची अंगणी दासे संसाराची अंगणी दासे न कळे कधी सोडविशी न कळे कधी सोडविशी न करे करी सोडविसे न करे करी सोडविसे न कळे कधी सोडविशी न कळे कधी सोडविशी न करे कधी सोडविसे न करे कधी सोडविसे दृढपाशी बहुबांधलो दृढपाशी बहुबांधलो बहुया उतराचे कष्ट बहुया उतराचे कष्ट दृढपाशी बहुबांधलो दृढपाशी बहुबांधलो बहुया
कष्ट भव्या उदराचे कष्ट येते तो नये आठव काही येते तो नये आठव काही येते तो नाही आठव काही येते तो न काही येते तो नये आठव काही येते तो नये आठव काही येते तो नाही आठव काही येते तो नाही आठव काही विसावा तो क्षण एक नाही विसावा तो क्षण एक नाही विसावा तो एक नाही विसावा तो क्षण 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 एक नाही पडिलो आणि के प्रवाही पडिलो आणि के प्रवाही पडिलो आणि ते प्रवाही पडिलो आणि ते प्रवाही पडिलो आणि के प्रवाही पडिलो आणि के प्रवाही पडिलो आणि ते प्रवाही पडिलो आणि ते प्रवाही तो काही दिसेना हित तो काही दिसेना बहुया उतराचे कष्ट बहुया उतराचे कष्ट नाही दिशेची बहुया उदराचे कष्ट बहुया उदराचे कष्ट जीवित्व वेचिले वियोगे जीवत्व 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 वेचिले वियोगे जीवित्व वेचिले वियोगे जीवित्व वेचिले वियोगे हिंदता प्रवास वावगे हिंदता प्रवास वावगे वावगे इंद्रावासे वाहुगे इंद्रावासे वाहुगे हिंदता प्रवास वावगे हिंदता प्रवास वावगे इंद्रता प्रवास वाहुगे इंद्रता प्रवास वाहुगे काही व्याधी पीडा रोगे
काही व्याधी पीडा रोगे काही व्याधी पीडा रोगे काही व्याधी पीडा रोगे काही व्याधी पीडा रोगे काही व्याधी पीडा रोगे काही व्याधी पीडा रोगे काही व्याधी पीडा रोगे गेलिया भोगे तना तोडी गेलिया भोगे तना तोडी बहुया उतराचे कष्ट बहुया उतराचे कष्ट आमाशी केले कर्म भ्रष्ट आमाशी केले कर्म भ्रष्ट आम्हाची केले कर्म भ्रष्ट आम्हाची केले कर्म भ्रष्ट तुमची चुकविली वाट तुमची चुकविली वाट करी वटा वटा या निमित्ते करी वटा वटा या निमित्ते बघूया उतराचे कष्ट बघूया उतराचे कष्ट तरी वडवट तरी वडवट बहुया उदराचे कष्ट बहुया उदराचे माझा मित्र झालो शत्रू माझा मित्र झालो शत्रू माझा मित्र झालो माझा मित्र झालो माझा मित्र झालो शत्रू माझा मित्र झालो शत्रू माझा मित्र झालो माझा मित्र झालो कैचे पुत्र दारा मित्रू कैचे पुत्र दारा कैचा मित्रू कैसा पुत्र दारा कैसा मित्र कैसे पुत्र दारा कैसा मित्र कैचे पुत्र दारा कैचा मित्रू कैचे पुत्र दारा कैचा मित्रू कैसे पुत्र दारा कैसा मित्र कैसा मित्र दारा कैसा मित्र कासया घातला पसरू कासया घातला पसरू कासया घातला कासया घातला कासया घातला पसरू कासया घातला पसरू कासया घातला कासया घातला अहो जगद्गुरु तुकाम
अहो जगद्गुरु तुका बघूया उतराचे कष्ट बघूया उतराचे कष्ट अहो जगद्गुरु अहो जगद्गुरु बघूया उतराचे कष्ट बघूया उतराचे कष्ट आमाशी केले कर्म भ्रष्ट आमाशी केले कर्म भ्रष्ट आमाशी केले कर्म भ्रष्ट आमाशी केले कर्म भ्रष्ट तुमची चुकविले वाट तुमची चुकविले वाट तुमची चुकविले वाट तुमची चुकविले वाट तुमची चुकविली वाट वट करी वट वट बघूया उतराचे कष्ट बघूया उतराचे कष्ट बघूया उतराचे कष्ट बघूया उतराचे कष्ट अगाये सावया सगुणा गुणनिधी नाम नारायणा आमची परिसावी विज्ञापना सांभाळी दिना आपुलिया श्रीमंत जगद्गुरु श्री तुकोबाराय भगवंताच्या समोर विनंती करतायत. पुरुषोत्तम मासाच्या निमित्ताने जगद्गुरु श्री तुकोबारांच्या अभंग गाथेतील नाट प्रकरण. नाट या शब्दाचा अर्थ आहे छंद. त्या प्रकरणाचं आपण चिंतन करण्याकरता प्रवृत्त झालेलो आहोत. भजन अधिक चिंतन असा उभय स्वरूपाचा हा उपक्रम आहे. पण शास्त्रामध्ये वर्णन केले पठन आणि पठनानंतर अर्थचिंतन बरं का. त्यानंतर समन्वय आणि शेवटी अर्थबोध असा क्रम. आपली जी परमार्थाची शाळा आहे ना ही पाठशाळा आहे. आणि या पाठशाळेमध्ये पहिल्यांदा सांगितलं पठन. नंतर ते पठन आपण अभंग चालीवरती म्हणतो हे पठन आहे बरं का. विशिष्ट प्रकारच्या स्वरामध्ये तालामध्ये ते म्हणावं. एकटा असेल तर सरळ वाचावं. सामुदायिक ते पठन करायचं असेल तर या पद्धतीनं करा की जेणेकरून विशिष्ट तालात स्वरात काही संतांचे अभंग पठन केले तर काही अंशाने ते राहतात डोक्यावर. चालीच्या निमित्ताने माणूस एखादा अभंग लक्षात ठेवू शकतो. निमित्त आहे चालीचं. आणि ही फार मोठी शब्दाची उपासना आहे. आपण परवा बोलून गेलो हे संतांच्या मुखातून बाहेर पडलेले शब्द म्हणजे कसे आहेत प्रासादिक आहे.
प्रासादिक लक्षात ठेवा. मग त्या शब्दाची सेवा आपल्याला घडली पाहिजे. फार मोठी सेवा ही लक्षात ठेवा. विशिष्ट उच्चार, तालात, स्वरात काही न करता अभंग म्हणणं ही एक संतांच्या मुखातून आलेले शब्द, त्या शब्दाची सेवा आहे. हे पहिल्यांदा करायला शिकलं पाहिजे बरं. त्याच्यानंतर अर्थचिंतन. पठनाबरोबर आपल्याला अर्थदृष्टी प्राप्त व्हावी म्हणून आपण भजन अधिक चिंतन असा उपक्रम राबवलेला आहे. त्या पुरुषोत्तम मासाच्या निमित्ताने त्या पुरुषोत्तमाची काही आपल्यावरती कृपा व्हावी, आपल्यावरती कृपा व्हावी. पण प्रति 3 वर्षातून येणारा हा एक संधी काल आहे, पर्व काल आहे. एरवी त्या पुरुषोत्तमाचं चिंतन करून असं नाहीये, करावं. पण पुरुषोत्तम मासाच्या निमित्ताने केलेलं चिंतने अधिक अधिक आहे बरं का. अधिक अधिक फल देत, अधिक अधिक फल देत, लक्षात ठेवा. आणि अधिक अधिक फल जर मिळत असेल तर ती माणसाने संधी दवडू नये. म्हणून आपण हा उपक्रम त्या पुरुषोत्तम मासाच्या निमित्ताने राबवलेला आहे. त्यातले नाट प्रकरण आणि त्या नाट प्रकरणातील 6व्या क्रमांकाचा अभंग आहे. फार मोठा प्रवास आहे. आपल्याला वाटतं ताट पुढं वाढलं की आपल्याला वाटतंय आपण गटकन गिळावं सगळं, पण गिळता येत नाही. ताट मोठं आहे, तोंडही मोठं आहे, पण गिळण्याची जागा मात्र लहान आहे बरं. आज जे घसा ठेवलाय ना तो देवाने लहान ठेवलाय. तोंड मोठं आहे म्हणून ते माकड नावाचा प्राणी आहे. ते काय करतंय, घेतय आणि तोंडात साठवतंय बरं का. घेतय तोंडात भरतय, घेतय तोंडात भरतय आणि त्याचं तोंड असं फुगतंय बरं का. बघा तुम्ही, निरीक्षण करा. बघितलं नसलं तर उद्या अवश्य बघा. हा काही दिलं ते तोंडात एवढं भरून घेते, एवढं भरून घेते आणि जाऊन एकांतात मग हळूहळू खात बसते बरं. तसं संतांचं वाङ्मय आहे ते फार विशाल आहे. आपण काही अंशाने त्याला स्पर्श करण्याचा प्रयत्न करतो, काही अंशाने बरं. फार नाही आपल्याला अर्थदृष्टी प्राप्त झाली, थोडी तरी अर्थदृष्टी प्राप्त व्हावी. अर्थदृष्टी प्राप्त झाली की पुढं माणसाला दिशा मिळते बरं, दिशा मिळते. म्हणून थोडासा प्रयत्न चालू आहे. तेव्हा 6व्या क्रमांकाचा अभंग आहे. तुकोबारांच्या अंतःकरणामध्ये भगवंताच्या भक्तीची आवड निर्माण झालेली आहे. आणि ती आवड निर्माण झाल्यानंतर काही तुकोबारांनी समाजातलं दर्शन केलेलं आहे. खरंच आज समाजामध्ये वावरणारे जे लोक आहेत त्यांच्या अंतःकरणाची काय अवस्था आहे, त्या अवस्थेचं काही अंशाने दर्शन या अभंगातून तुकोबारांनी करून दिलेलं आहे. किंबहुना जाता जाता आम्हा तुम्हाला शिकवलेलं आहे. खरंच आपल्या जीवनातलं दुःख जर मांडायचं असेल तर दुःखी माणसाजवळ दुःख मांडू नका बरं. आपल्या जीवनातलं दुःख जर मांडायचं असेल, ज्याच्या जीवनामध्ये दुःखाचा आत्यंतिक अभाव आहे, ज्याला दुःख म्हणजे काही माहितीच नाही, अशांच्या जवळ हे दुःख व्यक्त करावं. असे कोण आहेत? एक संत आणि दुसरा देव, बाकी कोणी नाही बरं का. आम्हाला सवय लागली आहे, दुःखी माणसाजवळ दुःख व्यक्त करतात. व्यवहारात मन आहे. आठवते एकादशीच्या घरी शिवरात्र, एकादशीच्या घरी शिवरात्र म्हणजे दोन्ही उपवाशीच बरं का.
दोन्ही उपवासीच. हा तुकोबारांनी फार आमच्या तुमच्या जीवनाचं दर्शन या अभंगातून घडवलेलं आहे. खरंच आपल्या जीवनाकडे प्रत्येकाने पहा, आपलं जीवन कसं आहे. जसं आपलं जीवन आहे तसंच इथं अक्षरबद्ध तुकोबारांनी केलेलं आहे. अक्षरबद्ध केलेलं लक्षात ठेवा. कारण समाजाची दुःख जाणणारे संत होते. समाजाचे दुःख जाणणारे संत होते. म्हणून तर ते समाजाचं दुःख निवृत्त करण्याकरताच आले. बुडत हे जन नवे करे डोळा, 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 येतो बुडत हे जन न देखवे डोळा, येतो कळवळा. म्हणून या जगाचा कळवळा संतांना आला आणि जगाचं दुःखच त्यांनी मांडलं. कोणाच्या समोर मांडलं? त्याला काय म्हणतात? आमचं तुमचं वकीलपत्र घेतलंय. आमचं तुमचं वकीलपत्र संतांनी घेतले, लक्षात ठेवा. व्यवहारातले वकीलपत्र घेणारे वकील वेगळे आणि सकल जीवांचं वकीलपत्र घेऊन या जगाचा, त्याला काय म्हणतात? हायकोर्ट. आणि त्या हायकोर्टाचं वर्णन करताना काय वर्णन केलंय? देर आहे अंधेर नाही. इथल्या हायकोर्टात अंधारच आहे. कुठेही जा तुम्ही, न्याय देवता भ्रष्ट झालेली आहे. न्याय देवता भ्रष्ट झालेली आहे. पण या त्रिभुवनामध्ये न्याय देणारा फक्त एकच आहे, देव. देव आहे बरं. देवाशिवाय न्याय कोणी देऊ शकत नाही. आपण इथल्या हायकोर्टामध्ये सुटू शकतो, पण तिथं सुटू शकत नाही बरं. म्हणून सकल जीवांचं वकीलपत्र घेऊन संतांनी काही देवाच्या समोर भाव प्रगट केले. आता ज्याच्या समोर हे भाव प्रगट करायचे तो सामान्य नाही. थोरांच्या जवळ आपल्या अंतःकरणातले काय भाव प्रगट करायचा असेल तर विशेषणाच्या द्वारे त्या थोरांचं वर्णन करावं लागतं. थोरांचं वर्णन करावं लागतं. परमपूज्य आदरणीय अबप सद्गुरु वगैरे 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 विशेषण वापरले जातात का थोरांच्या बाबतीत? बरं का, सर्वांच्या बाबतीत वापरू नये. जिथं विशेषण वापरायची तिथंच विशेषण वापरा. कुठेतरी विशेषण वापरू नये. माणसं कुठेही परमपूज्य शब्द वापरतात. इतका तो हलका नाही बरं का. माणसं हलकट बुद्धीचे. परम आता यांच्यापेक्षा पूजनीय या विश्वामध्ये कोणी नाही, हेच पूजनीय आहेत. त्याला परमपूज्य म्हणतात. माणसं कोणाला लावतात बरं का, लावून हे लक्षात ठेवा. म्हणून थोर पुरुषाचं वर्णन करताना काही विशेषण वापरली जातात. आता देवाच्या समोर हे गारानं सांगायचं आहे, देवाच्या समोर विनंती करायची आहे. ज्याच्या समोर विनंती करायची आहे
त्याच्याविषयी महाराज वर्णन करतात. अगाये सावया सगुणा गुणनिधी नाम नारायणा आमची परिसावी विज्ञापना सांभाळे दिना आपुलिया. हे सावया, हे गुणनिधी, हे नारायणा, तू सगुण रूपाने प्रगट झालेला आहेस. आमच्या सारख्या दिनाची विनंती ऐका आणि आमच्या दिनांना सांभाळा, आमच्या सारख्या दिनाचा सांभाळ करा. बोलण्याची पद्धत पहा. म्हणून आपण पहिल्या दिवशी थोडा विचार करून आलो. थोर पुरुषाच्या समोर जर जायचं असेल तर 2 गोष्टी जीवनामध्ये स्वीकारल्या पाहिजेत. कोणत्या? अभिमान टाकून गेलं पाहिजे आणि दीन भाव स्वीकारला पाहिजे. 2 गोष्टीवर अभिमान सांडोनी आणि दीन भावाला प्राप्त व्हावं. अशाच पद्धतीने थोरांच्या जवळ जावं लागतं. लक्षात ठेवा. तरच ही मंडळी आपला स्वीकार करतात, एरवी स्वीकार करत नाहीत. म्हणून आमचा सांभाळ कर. आम्ही दीन आहोत तेव्हा आम्हाला काही विनंती तुझ्या जवळ करायची आहे आणि ती विनंती देवा ऐकून घ्या. आपण सावळा शब्द वापरला. सावळा हा देवाचा रंग आहे. सावळा कोणाला म्हणतात? ना काळा ना गोरा, मधलाच बर. ना काळा ना गोरा. माणसाने गोरा असावं का काळा असावं? सावळा असावं. ब्रह्मलीन रंगनाथ महाराज परभणीकर गुरुजी म्हणायचे, गोऱ्या माणसाने गंध किती लावला तरी दिसत नाही, पण सावळ्या माणसाने गंध लावला तर उठून दिसतो. बरं का? ते सावळे होते बरं का. म्हणजे आम्ही सावळे आहोत तर आम्ही गंध लावल्याला ठसठसीत दिसतो. हा, गोऱ्या माणसाला किती लावा काही दिसतच नाही. ना गोरा ना काळा, यातला मधला रंगाचा जो प्रकार आहे त्याला म्हणतात सावळा. आणि असा भगवंताचा हा रंग सावळा आहे बरं का. अतिशय त्या रंगामध्ये आकर्षण आहे. आकर्षण आहे. लक्षात ठेवा. जागोजागी त्याचं वर्णन केलंय. सावळा ओ हरी सावळा ओ, सावळा ओ हरी सावळा ओ, गोविंद गोपाळ गुण गरुवा ओ. नवे नवे ज्ञानोबाराय म्हणतात, असा सावळा असलेलाच मला देव आवडतो. सावळे परब्रह्म आवडे याची, सावळे परब्रह्म आवडे याची, सावळे परब्रह्म आवडे याची, सावळे परब्रह्म आवडे याची. मने मनारा देवा गरजे काय करू सावळे बोले काय करू सावळे बोले देवा
सावळा गोविंद हरे हरे सावळे गोविंद सावळे परब्रह्म आवडे या जीवा. हा, ती गवळण म्हणते, हरी तुझी कांती रे सावळे, मिरे गोरीचा पिकळे, तुझ्या दर्शने होईन काळे. पुढं मग तुझी घेईन चर्या, हा मग तुझी घेईन चर्या. नाही, पुढे ते हरी तुझी कांती रे सावळी. सावळा शब्द अनाम त्या भगवंताचा हा रंग आहे, आणि तो रंग मोहक आहे बरं का. त्या सावळ्या रंगाला सगळेच आकर्षित झाले, गोरेही आकर्षित झाले आणि काळेही आकर्षित झाले बरं. हा, त्या रंगामध्ये एक विशेषत्व आहे. सावळा रंग हा एक शुद्धतेचा प्रतीक मानला जातो बरं. शुद्धतेचा प्रतीक मानला जातो, म्हणून पूर्ण काळीही कपडी वापरू नयेत आणि पूर्ण पांढरी वापरू नयेत, मळ खपणारी मधलीच वापरावी बरं. त्याला म्हणतात खादी बर, खादी. तात्पर्य त्या भगवंताच्या सौंदर्याचं, त्याच्या रंगाचं वर्णन करतात. तू कसा आहे? सावळा आहेस. त्या सावळ्या रंगाच्या ठिकाणी रममान होतात, भक्त रममान होतात, जीव रममान होतो. असं तुझे सावळं रूप आहे. आगाये सावया, सगुण आहे ना तो. सगुण साकार रूपाने तो प्रकट झालेला आहे. सगुण साकार रूपाने तो प्रकट झालेला आहे. आज सगुणाच्या रूपाने हे परब्रह्म सावळ म्हणून प्रकट झालेला आहे. म्हणून एक सावया नावाचा एक विशेष शब्द इथं महाराजांनी वापरलेला आहे. त्याला विशेषण म्हणतात बघ. त्याला दुसऱ्या नामाभिधान, त्याला काय म्हणतात? नामाभिधान. त्याच्या पुढे वर्णन करतात गुणनिधी. हे सगुणा, गुणनिधी, तू गुणनिधी आहेस. गुण निधी, गुण अधिक निधी बरोबर गुणनिधी. जगामध्ये जेवढे म्हणून गुण आहेत, हा, त्या सर्व गुणाचा हा निधी म्हणजे साठा. गुणाचा हा साठावर का लक्षात ठेवा. हा वर्णन केलंय. कुठं निधी शब्द वापरलाय तर कुठं खान शब्द वापरलाय. गुण लावण्याची खाणी. चतुरा तो शिरोमणी, गुण लावण्याची खाणी, मुकुट सकळामणी, धन्य तोची विठोबा. निधी शब्द आहे, खान शब्द आहे. नवे नवे त्या गुणाच्या संबंधाने हा गुणाचा निधी असलेलाच परमात्मा गुणा आला विटेवरी पितांबर धारी सुंदर जो सकळ मंगल निधी. सकळ मंगल सकळ मंगल सकळ मंगल विठ्ठलाचे नाम विठ्ठलाचे नाम श्री विठ्ठलाचे नामाधी श्री विठ्ठलाचे नामाधी
मनकारे जना मनकारे 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 निधी शब्द आलाय म्हणून ते आपण दिलं. सकळ मंगळ निधी, सुखाचा सुख निधी, सागर सुख सागर हा जोडला. म्हणून इथं शब्द आलाय गुण निधी. किती गुण आहे तो? भरपूर लावण्याची अनंत गुण आहेत. आनंद देवाच्या ठिकाणी खाणी अनंत गुण आहेत. आज माणसाच्या ठिकाणी एवढे गुण आहेत तर देवाच्या ठिकाणी किती असतील? माणसाच्या ठिकाणी एवढे गुण आहेत तर देवाच्या ठिकाणी किती गुण असतील? काही प्रामुख्याने गुणाचं वर्णन केले. ऐका यशश्री अवदार्य, ज्ञान वैराग्य ऐश्वर्य, हे साई गुणवर्य वसती जेत म्हणून तो भगवंतो. त्या गुणाचं वर्णन केले. प्रमाण आहे त्याला तुकोबऱ्यांचं. षडगुणाश्वर्य एक एक भगवंताची जाण. असा गुण संपन्न, या सर्व गुणाने संपन्न फक्त देवच आहे. आमच्यात एक आहे, एक नाही. एक आहे, एक नाही. बघा, वर्णन करताना वर्णन केले. एखाद्याचं डोळे चांगले असतात पण कान चांगले नसतात. एखाद्याचं नाक चांगलं असतं पण ओठ चांगले नसतात. एखाद्याचे दाट चांगलं असतात पण गाल चांगले नसतात. सगळं एकत्र येत नाही. आणि ते सगळं एकत्र येतं त्याला म्हणतात काय? लावण्यवती. सर्व गुण एकत्र आले पाहिजे. लक्षात ठेवा, कुंडलीतले गुण वेगळे, कुंडलीतले गुण वेगळे. म्हणजे म्हणतात मुलगी चांगली आहे पण गुण जुळत नाहीत. काय महाराज, बरोबर आहे? ते म्हणतात गुण जुळतात, तो म्हणते मला पसंत नाही. कुंडलीतले गुण वेगळे बरं का. इथं गुणाचा निधी या शब्दाचा अर्थ कुठले गुण हो? दैवी गुण. लक्षात ठेवा, सर्व प्रकारचे गुण त्या भगवंताच्या ठिकाणी. लक्षात ठेवा, दैवी गुणाने तो परमात्मा संपन्न आहे. दैवी गुणाने तो परमात्मा संपन्न आहे. सगळे गुण सर्वांच्या ठिकाणी नसतात. लक्षात ठेवा, त्या 26 गुणाचा एखादा गुण एखाद्याच्या जीवनामध्ये असतो. पण ते सर्व गुण त्या भगवंताच्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. तुम्ही भगवंताचं चरित्र ऐका म्हणजे कळेल. वर्णन केले. अभयम सत्व संशुद्धीर ज्ञान योग व्यवस्थिती, दानंदमश्च यज्ञश्च स्वाध्याय तप आर्जवम. अशी 26 गुणाची यादी दिलेली आहे. अशा गुणाचा निधी, अशा गुणाला आश्रय देणारा ही गुणनिधी. तू सामान्य नाहीस बर का, गुणाचा निधी आहेस. नवे नवे नारायणा हे नाम आहे तुझ. सावया नाम, गुणनिधी नाम, नारायण नाम. नारायण या शब्दाचं वर्णन करताना असं वर्णन केले. नार म्हणजे पाणी. नार म्हणजे पाणी.
आणि त्या पाण्याचा आश्रय करणारा म्हणजे नारायण. भागवतामध्ये उभे नाथ महाराजांनी या नारायण शब्दाची उत्पत्ती सांगितल्या बरं. हा 3 ओवे नंतर सांगेन. नारायण शब्दाची उत्पत्ती सांगितली. समाधान नाही करत. नार म्हणजे पाणी. हा त्या पाण्याचा आश्रय करून राहणारा असा नारायण. म्हणजे नारायणा सावया गुणदिदी सगुणा आगा आमची परिसावी विज्ञापना. आम्हाला काही तुझ्याजवळ विनंती करायची आहे, त्या विनंतीचा स्वीकार कर. काय विनंती आहे? सांभाळी दिना आपुलिया. आमची विनंती आहे देवा. विनंती ऐकून घे. जागोजागी संतांनी देवाजवळ विनंती केलेली आहे. केलेली आहे. रोज आपण सकाळी म्हणतो वचन ऐका कमळापती. वचन ऐका कमळापती. माझी रंकाची विनंती, माझी रंकाची विनंती. सकाळी काकड्याला सुरुवात करताना पहिल्यांदा विनंतीच आहे. संध्याकाळी नाही बर का. 1-2 वेळा विनंती सांगितलेली. एक सकाळी करावी आणि संध्याकाळी करावी. दुपारी विनंती नाही बर का. सकाळी उठल्या उठल्या देवाला विनंती करावी आणि झोपताना देवाला विनंती करावी. आणि काही जीवनामध्ये प्रसंग आल्यानंतर देवाला विनंती करावी. विनंती विनंती शब्द बऱ्याच ठिकाणी आलेला आहे. स्वतंत्र अभ्यासाचा विषय आहे. माझी परिसावी विज्ञापना. आमची विनंती ऐका आणि आमच्या सारख्या दिनाचा सांभाळ करा. का? तू दीनानाथ आहेस. तुझ्याशिवाय आमचा कोणीही सांभाळ करू शकत नाही. करू शकत नाही. लक्षात ठेवा. आई जसा बाळाचा सांभाळ करते तसं कोणी सांभाळ करू शकत नाही. लक्षात ठेवा. तसं कोणी सांभाळ करू शकत नाही. आईनेच मुलाला सांभाळावं, दाशीने नव्हे बरं का. काही ठिकाणी मोलकरणी ठेवलेली असते मुलाला सांभाळण्याकरता पगाराने, पण सांभाळ करावा आईनेच. त्या मुलाने आईच्या अंगावरती शी केलं आणि शू केलं तरी आईला काही वाटत नाही बरं का. पण पगाराने ठेवलेल्या बाईच्या जर साडीवरती जर त्याने शू आणि शी केली तर ती शिव्याचा वर्षाव करते. आईनेच मुलाचा सांभाळ करावा. तसं दिनाचा सांभाळ देवानेच करावा. देवा, आमच्या दिनाचा सांभाळ तुझ्याशिवाय कोणी करू शकत नाही. सांभाळी दिना आपुलिया. विनंती केलेली आहे. काय कर? यादी दिलेली आहे बरं का. फार मोठी यादी आहे. फार मोठी यादी दिलेली आहे. देवा, आमची विनंती ऐकून घे. खरंच काय सांगावं देवा. आम्ही या मनुष्य योनीमध्ये जन्माला आलो, पण आम्ही जन्माला आलो पण देवा आमच्या बरोबर जन्माला येताना तो आम्हाला पोट दिलेला आहेस. बहुया आम्हाला पोट दिलेला आहेस आणि ते देवा कधीच भरत नाही. कधीच भरत नाही. लक्षात ठेवा. कारण त्या पोटा करता काय काय करावं लागतं देवा ऐकून घे. देवाला माहिती नाही. देवाला माहिती नाही का? देवाला जरी माहिती असलं तरी आपण तो भाव देवाच्या समोर प्रगट करावा.
देवा उदर नाम पोट आम्हाला दिलेला आहेस, आणि त्या उदराचा परिणाम बहुया उदराचे कष्ट. हे उदर भरण्याकरता, हे पोट भरण्याकरता फार कष्ट करावे लागतात, फार फार कष्ट करावे लागतात. इतके कष्ट करावे लागतात, इतके कष्ट करावे लागतात. कधी कधी वाटते देवाने पोट दिलं नसतं तर बरं झालं असतं. इति एवढे पोट तुकोबाराने वर्णन केले. प्रत्येकाने आपली ईत लावून बघावर. याच्यापेक्षा ते जास्त इथे एवढंच आहे, पण त्याचा बोबाट फार आहे. जर एखाद्याला जर भूक लागली आणि त्याच्या पोटात काय जर नसेल आणि घरात जर स्वयंपाक तयार नसेल, मग बघावं मजा. ते एवढंच आहे हो, इथे एवढंच आहे. पण जिथं एकदा जर त्या पोटामध्ये भूक लागली ना, काही सुचत नाही. लक्षात ठेवा, काही सुचत नाही. गोपाळ देवाला म्हटले, देवा खांदी भार पोटी भूक काय खेळायाचे सुख. तीच अवस्था आमच्या तुमच्या. खांदी भार पोटी भूक काय भजनाचे सुख. 2 तास भजन ठेवल्यानंतर सर्वांच्या पोटाची व्यवस्था करावी लागते, तर माणसं भजनाला येतात. तर माणसं भजनाला येतात. तुम्ही 4 तास भजन करा आणि कोणाला खाऊ घालू नका. जाताना आशीर्वाद देतील, शिव्या देतील बघा. अशी त्या पोटाची अवस्था आहे. आणि असं पोट भरण्याकरता देवा काय काय कष्ट करावे लागले, देवा काय सांगू. देवा बहुया उदराचे कष्ट. पोट भरण्याकरता फार दिवसाची रात्र आणि रात्रीचा दिवस करावा लागतो. म्हणजे पोट भरायचं आहे ना, ते कष्टाने पोट भरायचं आहे, लबाडीने पोट भरायचं नाही. लबाडीने पोट भरायचं नाही. लक्षात ठेवा. ते पोट भरण्याकरता फार कष्ट करावे लागतात. किती कष्ट करावे लागतात. उन्हात तानात घामे घुम माणसं होत. घामाच्या धारा लागतात बरं. जेव्हा फार फार हे पोट भरण्याकरता फार कष्ट करावे लागले, एवढे कष्ट करावे लागले, एवढे कष्ट करावे लागले. देवा नको नको झाले देवा बरं. काही कष्ट, हे कष्ट नको झाले. कारण हे कष्ट कधी प्रयत्नाने सफल होतात, तर कधी प्रारब्धाने सफल होतात. कष्ट करूनच पोट भरेल असं काही नाही. त्या कष्टाबरोबर प्रारब्ध असावं लागतं. म्हणून महाराजांना सांगावं लागलं, प्रारब्धेची भरे पोट पुन्हा तुकोबाऱ्यांचा बोबाट नाही बरं का, आमचा तुमचा बोबाट आहे. म्हणजे पोटाविषयी अवस्था काय निर्माण झाली हा देवाच्या समोर आपण प्रकट करतोय. किती या पोट भरण्याकरता किती कष्ट करावेत, काय 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 करावं लागलं देवा. हे पोट भरण्याकरता आम्हाला असे काही कर्म करावं लागलं. ते कर्म करता करता आम्ही कर्म भ्रष्ट झालो. आमाशी केले कर्म भ्रष्ट. पण पोट भरण्याकरता मनुष्य कुठल्या स्तराला जाईल सांगता येत नाही बरं.
हा, जे कर्म करावं म्हणून सांगितलं तेच कर्म करावं, नको ते कर्म करू नये. विहित कर्म करावं, निषिद्ध कर्म करू नये. पण माणसं पोटा करता काहीही कर्म करतात आणि ते पोट आहे आणि ते पोट करायला लावतं देवा. हा, एवढे आम्ही नको नको ते कर्म, नको नको ते व्यवहार करण्याकरता प्रवृत्त झालो. परिणाम आम्ही याच्यातून आपलं जीवन भ्रष्ट होणार आहे याचा आम्ही कधी विचार केलाच नाही. कधी आम्ही याचा विचार केलाच नाही. पण आज अशी अवस्था निर्माण झालेली आहे, या पोटा करता आम्ही विहित आणि निषिद्ध याचा विचार केला नाही. पोटा करता माणसं काही करतात, लक्षात ठेवा. विधी सांगितलेला आहे. काय सांगितलेलं आहे? विधी सांगितलेला आहे. जे आपल्या जीवनामध्ये योग्य कर्म आहे ते जीवनामध्ये करावं. पण तेवढ्याने पोट भरत नसेल तर माणसं निषिद्ध कर्म करण्याकरता प्रवृत्त होतात. निषिद्ध कर्म करण्याकरता प्रवृत्त होतात. इथं भाव प्रगट करता त्या पोटा करता आम्ही कर्म भ्रष्ट झालो. बरं, कर्म भ्रष्ट झालो. एवढ्या स्तराला गेलो आमच्या जीवनात पाप घडतंय, अधर्म घडतोय, त्याचा विचारही आम्ही केला नाही. आपल्याला ती गोष्ट माहितीये, झालो कर्म भ्रष्ट, पापाचा बाप कोण? पापाचा बाप कोण म्हणजे भ्रष्ट झाला ना. आपल्याला कथा माहित आहे म्हणून मी समजत नाही. म्हणजे आज माणसं हे पोट भरण्याकरता आपल्या जीवनामध्ये पाप घडते याचाही माणसं विचार करायला तयार नाहीत. विचार करायला तयार नाही. म्हणून देवा या पोटा करता आम्हाशी केले कर्म भ्रष्ट नवे नवे. हा, या पोटाच्या संबंधाने आम्ही एवढं काही कर्म करण्याकरता प्रवृत्त झालो. देवा तुझ्याकडे येण्याची वाट चुकली नाही. आम्हाला आता वाटच तुझ्याकडे येण्याची दिसना, येण्याकडे दिसना. का आम्ही एवढं त्याच्यामध्ये गुंतलो. लोक म्हणतात महाराज आला असतो, हो कीर्तनाला आला असतो, पण वेळ नाही म्हणतात माणसं. वेळ नाही. खरंच यावं असं वाटतं, भजन करावं असं वाटतं, कीर्तन ऐकावं असं वाटतं, पंढरपूरला यावं असं वाटतं. पण तिकडं मनापासून जावं असं वाटत नाही. बरं. म्हणून त्या पोटा करता आम्ही कर्म करण्याकरता प्रवृत्त झालो आणि कर्म करता 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 तुझ्याकडे यायचंय याची वाटच आमच्या जीवनामध्ये चुकली. वाटच चुकली. पोट किती माणसाला दीन बनवतो बघा. हे पोटवर का लक्षात. म्हणून संतांनी सांगितलंय पोटा करता फार लागत नाही. बरं, पोटा करता फार लागत नाही, पण पोटापेक्षा माणसाची आशा फार मोठी आहे. पोटा पुरते काम अगत्य म्हणावा तो राम. किंवा आणखी एक ठिकाणी महाराजांनी वर्णन केले, पोटापुरते अन्नाच्छादन. पोटापुरते सुरुवात अशी काय, दुसरा शब्द अन्नाच्छादन आश्रमाशी धन कोपी गुहा. ही भावना साधकाच्या दृष्टीने सांगितलेली आहे. हा जीव आहे ना, आणि जीव या संसारामध्ये राहतो, तो फक्त पोटाचाच विचार करतो, बाकी कशाचा विचार करत नाही. त्याच्या जीवनामध्ये सद्गतीचा अधोगतीचा विचार नाही. बरं, काहीच विचार नाही. फक्त पोट कसं भरता येईल एवढाच विचार आहे, बाकी काही विचार नाहीये.
म्हणून त्या पोटा करता कर्म करता 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 देवाकडे जाण्याची वाट चुकली, देवाकडे जाण्याची रस्ता आपल्याला दिसेना. म्हणून तुमची चुकविली वाट. काय सांगावं देवा, हे पोट भरण्याकरता फार वटवट करावी लागते, फार बोलावं लागतं. बोलणाऱ्याचे चिंचुके खपतात, न बोलणाऱ्याचे चुरमुरे सुद्धा कोणी घेत नाही. तुम्ही बाजारामध्ये जा, एखादी वस्तू जर विकायची असेल तर त्या वस्तूशी किती बोलावं लागतं. हो मावशी घ्या, ही चांगली वस्तू आहे, घ्या 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 सांगावं लागतं. या पोट भरण्याकरता इतकी वाणीनं वटवट करावी लागते, इतकी वाणीनं वटवट करावी लागते. त्याला वाटते आता देवाचं नाव घ्यायला शक्तीच राहिली नाही. बऱ्याच ठिकाणी वटवट केल्याशिवाय पोट भरत नाही. वटवट केल्याशिवाय पोट भरत नाही, लक्षात ठेवा. आम्ही या वाणीनं एवढी वटवट केली वटवट या निमित्ते, या म्हणजे या पोटा करता. बर, आज जे काही जगामध्ये चाललेलं आहे ते केवळ पोटा करता चाललं, केवळ पोटा करता चाललंय, बाकी कशा करता नाही. लक्षात ठेवा. फक्त माणसाला पोट कसं भरेल एवढी चिंता आहे का, याच्यापेक्षा पुढची चिंता आहे? पोट कसं भरेल एवढी चिंता आहे, याच्या पुढची आपल्याला चिंता नाहीये. उद्या पोट कसं भरेल, नित्य उठून या खावयाची चिंता, आपल्याला उद्धाराची ना चिंता, बाकी कशाची चिंता नाही. पोट कसं भरेल एवढाच विचार आमच्या डोळ्यासमोर आहे. आणि हाच विचार घेऊन आम्ही काय काय करतो, एवढी वटवट करतो का वटवट केल्याशिवाय सुद्धा पोट भरत नाही. पोट भरत नाही. तुम्ही यांच्याकडे एकदा जा, यांच्याकडे एकदा. काय गजू कुणाकडे? कधी जा? सकाळी सकाळी तर मी त्यांच्याकडे असतो. गिरायक येतं, ती गल्लीपासून गल्लीपर्यंत त्यांची वटवट चालू असते. बरं, कसं काय गल्लीपासून दिल्लीपर्यंत आणि गल्लीपर्यंत. एवढी चालते ना, तिथून थांबत नाही. लक्षात ठेवा. एक उदाहरण म्हणून तुम्हाला, अशी प्रत्येकाच्या जीवनामध्ये अवस्था आहे. बरं, म्हणजे आज ही माणसं वाणीनं वटवट करतात ना, ती केवळ पोट भरण्याकरता. देवा फार या उदरा करता आम्ही कष्ट केले, बहुया उदराचे कष्ट, परिणाम त्याच्याकरता आमाशी केले कर्म भ्रष्ट. परिणाम काय घडला? तुमची चुकविली वाट, करी वटवट या निमित्ते, झालो पांगीला जनाशी. आम्ही त्या पोटा करता जनाच्या समोर पांगीला नाम लाचार झालो. लाचार जनामध्ये पोटा करतात म्हणून त्या ध्रुवपदाला धरून सगळी चरण पावर. बहुया उदराचे कष्ट, त्या संबंधाने सगळं वर्णन केले. केवळ पोटा करताच आमचा विचार चाललाय, आणि त्या पोटाच्या संबंधाने देवा आम्ही तुझ्यापासून दूर गेलो. तुझा विचार आमच्या जीवनामध्ये राहिला नाही. आता त्याची खंत वाटायला लागली, त्याची उणीव भासायला लागली. अशी जीवनामध्ये ही अवस्था निर्माण होती. या पोटा कारणे गा झालो पांगीला जनाशी. नभरेची पोट कधी
देवा खरंच कुणालाच करुणा नाही. हा कशी अवस्था आहे. श्वान हे लागे पाटी आशा बहु दारुण. श्वानासारखी अवस्था निर्माण झालो या पांगीला जनाशी. एका पोटा करता माणसं आज जनामध्ये समाजामध्ये लाचार. हे पोट माणसाला काय काय करायला लावतंय. हे एकांतात बसून हा अभंग वाचा किंवा हे नाट प्रकरण वाचा. आमच्या तुमच्या करताच आहे, तुकोबाऱ्यांच्या करता नाहीये. आमच्या तुमच्या करताच आहे. लक्षात ठेवा. खरंच आपली परमार्थात खरी प्रवृत्ती व्हावी असं वाटत असेल तर या नाटाच्या अभंगाचं मनन करा. मनन कमीत कमी हे अभंग वाचून तरी पश्चाताप होऊ दे. हे पश्चातापातून अभंग निर्माण झाले. पश्चातापातून हे अभंग निर्माण झाले. म्हणजे अभंग वाचून तरी आम्हाला पश्चाताप व्हावा. एवढी या जीवाची अवस्था आम्ही तुम्ही चिंतन करू शकत नाही. एवढं चित्र समाजाचं तुकोबारांनी इथं अक्षरबद्ध केले. एवढं अक्षरबद्ध केले. आम्ही जर चरित्र लिहायला बसलो तर आम्हाला हे जमणार नाही. पण संतांनी मात्र आमच्या जीवनाची काय अवस्था आहे अक्षरबद्ध करून ठेवली. केवळ या पोटा करता झालो पांगीला जनाशी. संसाराची अंधनी दाशी. अंधन म्हणजे मुलगी नांदायला गेल्यानंतर तिच्या बरोबर काही गोष्टी दान दिल्या जातात. ते सामान्य हो. विशेष रूपाने काहीतरी दिलं जातं त्याला अंधन म्हणतात. त्याला काय म्हणतात? अंधन. आणि ही आमची जणू या संसाराच्या बाबतीत आम्ही ह्या अवस्थेला प्राप्त झालोय. जणू संसाराची अंधनी झालो दाशी. संसाराची अंधनी दाशी. या संसाराविषयी इतके आम्ही खालच्या स्तराला गेलो. त्याचं दास्यत्व करण्याकरता प्रवृत्त झालो. वास्तविक संसाराचं दास्यत्व आपण करू नये. पण आमच्यावरती ही वेळ आली. महाराज म्हणतात आमच्यावरती ही वेळ आली. ही जीवाची अवस्था आहे. मग तुकोबारांनी विचारलं महाराज तुमची अवस्था काय आहे? आम्ही दैवाचे दास पंढरी रायाचे. आम्ही ज्याचे दास धन्य आम्ही जन्मालो. दास विठोबाचे झालो. जे विठोबाचे दास झाले ते देवाजवळ म्हणतील आम्ही संसाराची अंधनी दाशी झालो. म्हणून आमच्या तुमच्या बाबतीत ते वर्णन केले. लक्षात ठेवा. हे कोणाचं वर्णन आहे? जीवाचं. पण कोणत्या जीवाचं? पामराचं का विषयीचं का जिज्ञासूचं? कोणाचं वर्णन? विषयीच. एवढं तरी कळा. हे पामराचं वर्णन नाही. पामराचं वर्णन पुढे येणार आहे. पामराचं वर्णन पुढे येणार आहे. ज्याच्या चित्तामध्ये विषयाविषयी आसक्ती निर्माण झालेली आहे. विषयाविषयी आसक्ती निर्माण झालेली आहे. त्याची ही अवस्था आहे. आणि ही होण्याची कारण काय? एकच, पोट. काय? पोट. या पोटा करता सगळा प्रकार निर्माण झाला. देवा झालो संसाराची अंधनी दाशी. नकळे कधी सोडविशी. देवा त्याच्यातून कोण सोडवणार आम्हाला? आम्ही त्या संसाराची दाशी झालो. आता याच्यातून आम्हाला कोण सोडवणार? कोणीही आता सोडू शकत नाही. कोणी सोडू शकत नाही.
का सगळेच दास झाले तो, सगळेच दास झाले आणि सगळेच दास झाल्यामुळे आता कोणी सोडू शकत नाही, फक्त सोडवणारा तूच आहेस. कारण आम्ही इतके तिथं बांधलो गेलो, दृढपाशी बहु बांधलो. दृढ बर का, त्या संसाराशी आपण बांधलो बंधनात पडलो बर का. कसं बंधनात पडलो त्याला ज्ञानोबांनी दृष्टांत दिलाय. पोपट नावाचा पक्षी आहे आणि त्या पोपट नावाच्या पक्षीला काही धरणारी लोक आहेत. काही लोकांना पक्षी धरायचा छंद आहे. पक्षी धरायचा छंद आहे बरं. मग त्या पोपटाला जर धरायचं असेल तर त्याला पोपटाला काय आवडतं? फळ. आणि त्या फळामध्ये पेरू फार आवडतो. मग एक पेरू असा पुढे ठेवायचा आणि एका नळी बांधायची आणि ती नळी पोकळ ठेवायची. त्याच्यावर बसली की ती फिरली पाहिजे. आणि त्या फळाच्या आशेने तो पोपट तिथं जातो आणि त्या नळीवरती बसली की ती नळी फिरते. नळी फिरली की पाय वर आणि डोकं खाली. कुणाचं? कुठल्या? या पोपटाचं. फळाच्या आशेनं, विषयाच्या आशेनं. आता ते विचार करते, मी जर पाय सोडलं तर खाली पडेन, पण मला उडता येत हे त्याला विसरून जातो. बरं का? हा, इतकं तो पाय पक्क धरतो, पण तो सोडायला तयार होत नाही. जर सोडला तर तो सुटू शकतो का नाही? सुटू शकतो. दृढपाशी बहु बांधलो. हा, आपणच बांधून घेतले आपल्याला. बरं, आपणच बांधून घेतलं. दुसरा दृष्टांत दिलाय माकडाचा. माकडाला फुटाणं फार आवडतं. कुणाला? माकडाला. आपल्याला सुद्धा फार आवडतात फुटाणे. बरं का, त्याचेच अनुयायी मग त्याला फार आवडतात. मग ती माकड धरण आणि मासं. वानर वेगळं आणि माकड वेगळं. बरं का, वानराचं तोंड काळं असतं आणि माकडाचं तोंड लाल असतं. मग ते फुटाणे त्याला आवडतात. ते काय करतात, एका डब्यामध्ये ठेवतात आणि त्या डब्यात हात जाईल असं त्याला वरती तोंड असतं. बरं का, आणि त्या फुटाण्याच्या आशेनं ते माकड त्या डब्यामध्ये हात घालतं. हात आत गेला की ते मुठीमध्ये फुटाणं धरतं. मुठीमध्ये फुटाणं धरलं की त्या डब्याच्या तोंडातून हात बाहेर येत नाही. बरं का, हा, एक फुटाणं सोडावे लागतात तर हात बाहेर येतो. फुटाणं घेण्याकरता जर हात आत घातलाय तर ते फुटाणं सोडेल का? आणि परिणाम त्या फुटाण्याच्या आशेने हात अडकतो आणि ते बंधनात अडकतं. बरं का, आम्ही सुद्धा फुटाण्याच्या आशेनच अडकलोय. दृढपाशी बहु बांधलो. केवळ विषयाविषयी निर्माण झालेली आसक्ती आणि विषयाविषयी निर्माण झालेली आसक्ती हीच बंधनाला कारण आहे. आज मनुष्य या प्रपंचामध्ये, विषयामध्ये, संसारामध्ये का बांधला गेला? का बांधला गेला? आसक्ती हीच माणसाला बांधते आणि ती पोटाच्या निमित्ताने निर्माण झालेली आहे. पोटाच्या निमित्ताने निर्माण झालेली आहे. महाराज इथं वर्णन करतात, दृढपाशी वो बांधलो पण न कळे कधी सोडविशी. आता कोण आपल्याला याच्यातून सोडवणार? वर सुटावं असं वाटत नाही ना.
सोडावा असं वाटत नाहीये. का वाटतं? नाही वाटत. पण ही अवस्था आज आमच्या जीवनामध्ये निर्माण झाली. येते तो नये आठव काही, विसावा तो क्षण एक नाही. पडिलो अनेके प्रवाही, हित तो काही दिशेची ना. येते तो नये आठव काही. आता आम्ही कशा करता आलो आणि काय करायचंय याची आम्हाला आठवणच राहिली नाही. का राहिली? पाहे पा शरीराची या गावा, जया लागी आले पांडवा. तो कार्यार्थो आघवा, सांडूनिया. आता आम्हाला काय करायचंय, कशा करता आलो याची आठवणच नाही. लक्षात ठेवा. माणसं पंढरपूरला जातात, पण कशा करता पंढरपूरला जातो याची आठवणच माणसाला राहत नाही पंढरपुरात गेल्यानंतर. कीर्तन ऐकायची सोडतात आणि खेळणी आणायला जातात. कीर्तन ऐकायचं सोडतात आणि बांगड्या आणायला जातात. कशा करता आलो याची आठवणच नाही. हीच अवस्था जीवाची निर्माण झाली बरं का. आपण जन्माला आलो, मनुष्योनीमध्ये जन्माला आलो आणि मनुष्योनीमध्ये जन्माला आलो, पण कशा करता आलो याची आठवण येते तो नये आठव काही. पण या संसाराकरता, या संसारामध्ये पोट भरण्याकरता आम्ही एवढा प्रयत्न करतोय. विसावा तो क्षण एक नाही, एक सारिता तो पुढे उभे एक. महाराज, माझा कुठं ताप गेला? माझा ताप संपत नाही, तो बायकोला आला. बायकोला दवाखान्यात घरातून आणलं, घरात आणलं, ते म्हणजे बाबाला ऍडमिट केलं. विसावाच विश्रांतीच नाही हो. यांना आम्ही फोन केला मगाशी, म्हणजे कुठं आहे? म्हणजे दवाखान्यातून आलोय पण दुसरं पेशंट ऍडमिट केलंय म्हटले. एक आणलंय घरात पण दुसरं ऍडमिट केलंय म्हटले. ही जीवाची अवस्थाच लक्षात ठेवा. आज त्या प्रपंचामध्ये आपण त्या विषयाकरता, पोटाकरता एवढे कर्म करण्याकरता प्रवृत्त झालोय. विश्रांती सुद्धा नाही बरं. काय विश्रांती नाही कोठे, रात्रंदिवस वर्णन केले साधू संतांनी. लक्षात ठेवा. काम क्रोध लोभ शून्य, पाटे लागले ओढाळ. कवना मी शरण जाऊ, आता दृष्टी देईल निर्मळ. धर्म जागू चा जे बापर उपकारी, आंधळ्या दृष्टी देतो, त्याचे नाम मी उच्चारी. आम्हाला चालीवर म्हणायची सवय आहे आणि याचा विचार करायला कुठे वेळ आहे? चाली रडीच आहे. विश्रांती तो क्षण एक नाही. माणसं बोलतात महाराज मरायला वेळ नाही, मरायला मरायला वेळ नाही. लक्षात ठेवा. आमचे गुरुबंधू विनोदाने सांगायचे बरं. माणसं आनंदाने लग्न करतात बरं. आनंदाने लग्न करतात, एवढ्या आनंदाने लग्न करतात, एवढ्या आनंदाने लग्न करतात, फटाके उडवतात बरं. फटाके गावातून वरात काढतात, शूटिंग करतात. पण एकदा तो भोवल्यावरून खाली उतरला, मग त्याची अवस्था पहा. त्याची अवस्था पहा. कामाला ठेवलेला गडी बरा, कामाला ठेवलेला गडी बरा. ते खरपे गुरुजी विनोदान सांगायचे बरं. हे बघा,
हे तुमच्याकडेच बघतोय बर का, हे तुमच्याकडेच बघतोय बर का. घे. फार ते विनोदानं सांगायचे बर का. हा ती म्हणते बाजार करून आणि दळून आणलं की पोराला घ्या, पोराला आलं की पोराला फिरून अनाच. विश्रांती तो क्षण एक नाही. हा या संसारामध्ये विश्रांती नावाचा प्रकार नाही. एका पोटा करता बर का, हे एका पोटा करता ही अवस्था निर्माण झाली. महाराज वर्णन करतात, पडिलो आणि के प्रवाही. प्रवाह हा संसाराचा प्रवाह आहे. याच्यात वाहत जर गेला तर तो गेलाच बर का. याच्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला पाहिजे. याच्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला पाहिजे, कारण हा प्रवाह थांबणारा नाहीये. वर्णन केलेलं आहे. श्री गुरु साखरे महाराज सांगायचे, एक ग्रस्त मुंबईला गेले. आणि मुंबईला गेल्यानंतर समुद्र पाहिला त्याने. समुद्रात वर्षातून एकदा तरी स्नान करावं बरं का. वर्षातून एकदा तरी स्नान करावं का. समुद्रामध्ये स्नान केलं ना, जेवढ्या नद्या आहेत त्या सर्व नद्यामध्ये स्नान केल्याचं पुण्य मिळतं, असं समुद्राचं महात्म्य. त्या सगळ्या नद्या तिथं मिळतात. त्याला वाटलं खरंच आपण योगायोगाने मुंबईला आलोय, समुद्रात आंघोळ करावी म्हणून गेला. समुद्रात आंघोळ करण्याकरता सकाळी गेला बरं का, सूर्योदयाला. आणि तिथे गेला स्नान करण्याकरता. त्या समुद्र खवळलेला पाहिला, लाटा पाहिल्या. त्यांनी विचार केला, शांत होऊ दे मग आंघोळ करूया. 10 वाजले, 12 वाजले, 2 वाजले, 4 वाजले, 6 वाजले. आता दिवस मावळण्याची वेळ आली. योग असा, काही माणसं त्या समुद्राच्या चौपटीवरती फिरायला जातात. आणि एक ग्रस्त सकाळी आले होते, तेच पुन्हा दिवसभर काम करून पुन्हा संध्याकाळी फिरायला आले बरं. आणि फिरता फिरता त्यांनी पाहिलं, हा सकाळचाच दिसतोय बरं का, हा सकाळचाच दिसतोय. त्याला विचारलं, का रे बाबा कोणाची वाट बघायलायस, काय कोण येणार आहे? म्हणजे नाही. तू हो मी सकाळीच येऊन बसलोय म्हणाल. कोणाची वाट बघायलायस? म्हणजे कोणाची वाट बघायला नाही, त्या समुद्रामध्ये ज्या लाटा आहेत ना त्या कधी थांबतात याची वाट बघायला म्हणून. त्यांनी सांगितलं, इथं महिनाभर जरी बसला तरी त्या थांबायच्या नाही. महिनाभर जरी बसला तरी मग आणि त्या लाटेतच बुडून यावं लागतं. त्या लाटेतच बुडून यावं लागतं. तसा हा संसाराचा प्रवाह आहे. त्या प्रवाहामध्ये जर तुम्ही गेला तर गेला, त्या प्रवाहातूनच बाहेर पडण्याचा प्रयत्न केला पाहिजे. फार तो घातक आहे संसाराचा प्रवाहावर. पडिलो आणि के प्रवाही परिणाम. देवा मला हित कशाचा हे कळेना. काय हित तो काही दिशेचे ना. मी माझ्या जीवनामध्ये आतापर्यंत हिताचा विचार केला नाही. हिता करता काहीतरी केलं पाहिजे याचा विचार आतापर्यंत मी देवा केलाच नाही. असाच माझा आयुष्याचा काळ गेला बरं. माझ्या आयुष्याचा काळ असाच गेला. देवा मला आता याची जाणीव झाली बरं. खरंच एका पोटा करता माझं आयुष्य वाया गेलं. एका पोटा करता माझं आयुष्य वाया गेलं. केवळ पोटाची गार भरण्याकरता मी पोटा करता नको ते व्यवहार केले, नको ते अवस्थेला जाऊन पोचलो. पण देवा मी माझ्या जीवनामध्ये कधी हिताचा विचार केला नाही, कधीच केला नाही. खरंच देवा माझं आयुष्य वाया गेलं. आयुष्य देवा वाया गेलं. देवाच्या समोर
या भावनेतून विनंती करतायत, या पद्धतीने माझ्या आयुष्याचा काळ देवा आतापर्यंत गेला, असा जायला नको होता का? जो मिळालेला जन्म आहे ना, हा पुन्हा मिळण्यासारखा नाहीये, पुन्हा मिळण्यासारखा नाहीये. केवळ आमची भावना निर्माण झाली, संसार करण्याकरताच हा मनुष्याचा जन्म आहे आणि संसाराकरताच आम्ही आयुष्याचा काळ आणि काळ वेचला. पण काहीतरी हिताकरता आम्ही जे करायला पाहिजे होतं, त्या हिताकरता आम्ही जीवनामध्ये काहीही देवा केलं नाही. परिणाम आम्हाला देवाची आठवण राहिली नाही, आम्हाला धर्माची आठवण राहिली नाही. घडलं काय आमच्या जीवनामध्ये? देव धर्म सांडी पडिले सकळ, देव धर्म सांडी पडिले सकळ, देव धर्म सांडी पडिले सकळ, देव धर्म सांडी पडिले सकळ. विषये गोंधळ गाजते, विषये गोंधळ गाजते, देव धर्म सांगे पडिले सकळ, देव धर्म सांगे पडिले सकळ. देव धर्म सांगी पडिले सकळ. हा, कधीच आम्ही त्या देवाचा धर्माचा विचार केला नाही का? हित करून घ्यावं असं आम्हाला कधी स्मरण राहिलं नाही. परिणाम जीवित्व वेचिले वियोगी, हिंडता प्रवास वावुगे, काही व्याधी पिडा रोगे, केली या भोगे तडा तोडी. महाराज वर्णन करतात, आमचं आयुष्य वेचलं या विषया करतात, पोटा करतात. जीवत्व वेचेलो पण वियोगी, वियोगाला प्राप्त झालो. हिंडता प्रवास वावुगे, ह्याच्या गावाला जा, त्या गावाला जा, ह्याला भेटायला जा, त्याला भेटायला जा, मेहुण्याकडे जा. असं फिरण्यातच आमचं प्रवास करण्यामध्येच आयुष्य चाललेलं आहे. आमचं तसंच चाललंय, लोकाला सांगण्यातच. या गावाला जा, त्या गावाला जा, लोकाला सांगतो वर्षाचे 360, पण आमची कीर्तन 465. कोणतरी सांगितलंय? कधी हिताचा विचार आम्ही केलाय? माझा उद्धार होईल, मला देव भेटेल, हा कधी विचार आमच्या मनात आलाय? आम्ही लोकाला सांगतोय मी 500 किलोमीटरहून आलो. लोक म्हणतात 500 किलोमीटरहून ये नाही स्वर्गातून ये, आमचं कीर्तन कर आणि जा. हिंडता प्रवास वावुगे, सगळा हा प्रवास कशा करताय हो? अहो पोटा करताच आहे. अहो कुठं कुठं जावं लागतं पोट भरण्याकरता. माणसं परदेशात गेली पोट भरण्याकरता. लोक म्हणतात आमचा मुलगा अमेरिकेला आहे, काय उताराला गेलाय? कशा करता गेलाय? पोट भरण्याकरताच गेलाय ना. मग पोट भरण्याकरता गेला म्हणजे का पुरुषार्थ आहे का? म्हणजे माणसं पोटा करता रात्रंदिवस फिरतायत, हिंडतायत. हिंडता प्रवास वावुगे. आतापर्यंत आमच्या आयुष्याचा काळ कसा गेला? त्या प्रवास करण्याकरता गेला. आमचा आयुष्यातला काळ काही व्याधीमध्ये गेला, काही दुःखामध्ये गेला, काही रोगामध्ये गेला. वर्णन केले की नाही? कुठं वर्णन केलं? अल्प आयुष्य मानव देह
शत गणिले ते अर्धरात्र काय मध्ये बालत्व पीडा रोग क्षय काय भजनाशी उरले ते पाहेगा काही व्याधी पीडा रोगे केली या भोगे तडा तुडी काही भोग आमच्या वाट्याला आले असा काळ आमच्या जीवनामध्ये गेला आणि हे करता करता आम्ही आमच्या स्वतःच्या हिताला विसरलो आम्ही आपल्या जीवनामध्ये बंधनात पडलो शेवटी देवा आम्हाला जाणीव झाली माझा मीच झालो शत्रू आता आम्हीच आमचे शत्रू झालो म्हणजे कोण पुत्र कोण दारा कोण मित्र कोण कोणाचं नाही कोण कोणाचं नाही लक्षात ठेवा कोणीही कोणाचं नाही कोणी नाही लक्षात ठेवा आम्हीच हे निर्माण केले लक्षात ठेवा म्हणत होतो लोक ही माझी आहे पण कुठपर्यंत मेल्यानंतर दारापर्यंत येते म्हणून तिला दारा ती पुढे येत नाही अशी संगती लावली दारा लोक म्हणतात तिचं फार वर्णन करतात लोक बायकोचं फार वर्णन करतात पण कुठपर्यंत हे जोपर्यंत कळालं नाही तोपर्यंत कळालं नाही तोपर्यंत महाराज म्हणतात आपला पुत्र आपली पत्नी आपला मित्र हे कोण कोण नाही हे आम्हीच आमच्या जीवनामध्ये शत्रुत्व निर्माण केलं आम्हीच आता शत्रुत्व निर्माण केलेलं आहे पण कासया घातला पसारू आम्ही हा सगळा पसार निर्माण केला म्हणतात आमची मेवणी या गावाला आहेत आमचे पाहुणे त्या गावाला आहेत आमचे जावे तिथं पाहुणेच आहेत हा सगळा निर्माण केलेला पसारा कशा करता काय फायदा आहे कासया घातला अहो जगद्गुरु आपण जगाची गुरु आहात तुकोबाराय काय म्हणतात देवाला पहिला जगद्गुरु जर कोण असेल तर कृष्णं वंदे जगद्गुरुं दुसरा जगद्गुरु कोण तर असेल तर आचार्य शंकराचार्य आणि तिसरा जगद्गुरु कोण तर असेल तर तुकोबाराय अजून चौथा जन्माला आलेला नाही अलीकडे कोणी लावून जगद्गुरु घेतय बर त्या जगामध्ये तीनच जगद्गुरु पहिला जगद्गुरु देवा तू जगाचा गुरु आहेस हे तुझ्याजवळ आम्ही सांगायचं नंतर कोणाजवळ सांगायचं आमची विनंती परिसावी खरंच आम्ही तुझ्याकडे ही विनंती करण्याकरता आलो आम्ही आमच्या जीवनामध्ये एका पोटा करता ही अवस्था निर्माण करून घेतली देवा आता याच्यातून तुझ्याशिवाय आता आम्हाला कोणी सोडवणार नाही या दिनाकडे बघ या दिनाचा सांभाळ कर तुझ्याशिवाय देवा त्या दिनाचा सांभाळ कोणी करणार का तुझं नाव दीनानाथ आहे दिनाचा तू सांभाळ करणार आहे सांभाळी दिना आपुरिया ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली